श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात असा काही थरार आणि खळबळ माजवणार आहेत की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ग्रहाच्या महाजालात एक असं भयंकर रहस्य दडलंय जे तुमच्या नशिबाचा चेहरा मोहरा एका रात्रीत बदलून टाकणार आहे. ही केवळ वेळ नाही, तर नियतीने रचलेलं एक असं चक्र आहे ज्याची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. काळजाचा ठोका चुकवणारा हा बदल नेमका काय आहे? मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण अमावस्येच्या त्या भयान शांततेपूर्वी तुमच्या आयुष्यात दोन असे चमत्कारिक स्फोट होणार आहेत जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि मित्रही आश्चर्याने तोंडात बोट घालतील. निसर्गाने तुमच्यासाठी खेळाचा हा शेवटचा अंक लिहून ठेवला आहे, पण लक्षात ठेवा, जिथे अफाट यश असतं तिथेच एखादी छोटीशी चूक तुम्हाला होत्याचं नव्हतं करू शकते. तुमच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा चमत्कार तुम्हाला राजा बनवणार की एखाद्या संकटात ढकलणार? मेष राशीच्या जातकांनो, ही साधी माहिती नाही, तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. या 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला अशा काही अदृश्य शक्ती वावरणार आहेत ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहेत. पण थांबा, या चमत्काराच्या आड एक असं सत्य दडलंय जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. काय आहे तो कडक इशारा आणि का तुम्हाला तुमची तिजोरी उघडताना भीती वाटणार आहे? नशिबाच्या या रक्तरंजित खेळातील प्रत्येक वळण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित उघड करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमचा राशी स्वामी मंगळ आता एका अशा स्थितीमध्ये प्रवेश करत आहे जिथे तुमची ताकद आणि साहस दुप्पट होणार आहे. येणाऱ्या 72 तासात तुमच्या कुंडलीत शौर्य योग तयार होत असून यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल. जे निर्णय घेताना तुम्ही आतापर्यंत घाबरत होता ते निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला निसर्ग देणार आहे. ग्रहाची ही स्थिती स्पष्ट सांगते की तुमच्या आयुष्यातील मरगळ आता संपली असून संघर्षाचा काळ विजयाकडे झुकू लागला आहे. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची निर्णय क्षमता इतकी तीक्ष्ण असेल की तुम्ही घेतलेला एक छोटासा धोका तुम्हाला भविष्यात मोठे यश मिळवून देईल. समाजात तुमचा दबदबा वाढणार असून लोक तुमच्या नेतृत्वाचा स्वीकार करतील. मात्र हा उत्साह संपतात तो बदलू देऊ नका, कारण मंगळाची ही ऊर्जा हाताळणे सोपे नव्हते. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले तर या 72 तासात तुम्ही अशा काही गोष्टी साध्य कराल ज्या अशक्य वाटत होत्या. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या बदलामुळे तुमच्या शत्रूची चाल तुमच्या समोर उघडी पडेल. तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणारे लोक आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील. अमावस्येच्या आधी मिळणारे हे संकेत तुम्हाला हेच सांगत आहेत की आता थांबायची वेळ नाही, तर तुटून पडण्याची वेळ आली आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा ऊर्जेचा प्रवाह तुम्हाला येणाऱ्या सुवर्ण काळाची पहिली पायरी चढायला मदत करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या 72 तासात तुमच्या आयुष्यात दोन अशा घटना घडतील ज्याला लोक चमत्कारच म्हणतील. अमावस्येच्या अंधारापूर्वी तुमच्या नशिबात प्रकाश पाडण्याचे संकेत मिळत आहेत. पहिली घटना म्हणजे तुमच्या करिअर किंवा व्यवसायात अचानक असा एखादा मोठा मार्ग मोकळा होईल ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. ही संधी इतक्या अनपेक्षितपणे येईल की तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. नशिबाची ही पहिली बुगडी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप खूप वर घेऊन जाणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी चमत्कारिक घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल. तुमच्या संपर्कात एखादी अशी व्यक्ती येईल जी तुमच्या भविष्यातील गेम चेंजर ठरेल. या व्यक्तीचा सल्ला किंवा त्याची मदत तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या कायदेशीर किंवा कौटुंबिक समस्येला कायमचे संपवून टाकेल. अमावस्येच्या आधी निसर्ग तुमच्यासाठी हे दोन दरवाजे उघडत आहे ज्यामुळे तुमच्या मनात असलेली भीती कायमची दूर होईल. मेष राशीच्या जातकांनो, हे दोन चमत्कार तुम्हाला तुमची खरी किंमत ओळखून देतील. मेष राशी अग्नितत्वाची रास असल्याने तुमच्या आयुष्यात आता बदलाची आग लागली आहे. हे चमत्कार केवळ भाग्याने नाही, तर तुमच्या जुन्या कर्माच्या फळामुळे घडणार आहेत. अमावस्याच्या रात्री अंधार होण्यापूर्वी तुमचे आयुष्य पूर्णपणे सावरले गेलेले असेल.
फक्त एक लक्षात ठेवा की वेळ कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याची नाही, तर स्वतःच्या बुद्धीने संधी साधण्याची आहे. मेष राशीच्या जातकांनो, या 3 दिवसात तुमच्या कुटुंबात अशा काही गोष्टी समोर येतील ज्या आतापर्यंत गुप्त होत्या. घरामध्ये आनंदाचे वातावरण असले तरी काही गुप्त शत्रू किंवा नातेवाईक तुमच्या प्रगतीवर जळण्याची शक्यता आहे. मात्र मेष राशीची तीक्ष्ण नजर या काळात इतकी प्रखर असेल की तुमच्या पाठीमागे होणारे कट कारस्थान तुम्ही सहज ओळखून काढाल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि कोणत्याही मोठ्या संकटापासून तुमचे रक्षण करेल. मेष राशीच्या जातकांनो, नात्याच्या या बाबतीत हे 72 तास तुम्हाला खूप काही शिकवून जातील. कोण आपले आहे आणि कोण परके याचा फैसला आता होणार आहे. जर तुमच्या घरात एखादा जुना वाद सुरू असेल तर तो वाद अचानक मिटण्याचे संकेत आहे. तुमच्या घरातील सुख शांती वाढणार असून लहान मुलाकडून एखादी अशी वार्ता मिळेल ज्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. अमावस्येच्या पूर्वी तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारची स्पष्टता आणि पारदर्शकता येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, यशाच्या या गतीने धावत असताना तुम्हाला एक अत्यंत कडक सावधगिरीचा इशारा देणे माझे काम आहे. मंगळाच्या प्रभावामुळे या 3 दिवसात तुम्हाला खूप घाई होण्याची शक्यता आहे. विशेषतः आर्थिक व्यवहारात आणि कागदपत्रावर स्वाक्षरी करताना अजिबात घाई करू नका. जर तुम्ही अमावस्येपूर्वी कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर एकदा दोनदा नाही तर 10 वेळा विचार करा. उतावळेपणामुळे हातात आलेला पैसा चुकीच्या ठिकाणी अडकून पडू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवणे या 72 तासात सर्वात जास्त गरजेचं आहे. रागाच्या भरात कोणालाही असे शब्द बोलू नका जे भविष्यात तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. मेष राशीचे लोक इतके स्पष्ट वक्ते असतात, पण या 3 दिवसात तुमचं स्पष्ट बोलणं तुमच्या जवळच्या माणसांना दुखवू शकतं. जर तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावर ताबा मिळवला नाही तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी वादाच्या वादळात हरवून जाऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, या 3 दिवसाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि येणाऱ्या अमावस्येच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी तुम्हाला काही विशेष आध्यात्मिक उपाय करावे लागतील. तुमची रास मेष असल्याने हनुमानजीची उपासना तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. या 72 तासात किमान एकदा हनुमान चालिसाचे वाचन करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. या उपायामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा योग्य दिशेला वळवली जाईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर होतील. मेष राशीच्या जातकांनो, अमावस्येपूर्वी एखाद्या लाल रंगाच्या वस्तूचे किंवा अन्नाचे गरजूंना दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या पत्रिकेतील दोषांना कमी करून यशाचा मार्ग मोकळा करेल. तुमच्या मनात असलेली जिद्द आणि हे आध्यात्मिक पाठबळ एकत्र आले की तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. येणारा काळ तुमचा आहे, फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. संकटे येतील आणि जातील, पण तुम्ही त्यातून तावून सुलाखून निघाल आणि सोन्यासारखे चमकणार आहात. तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. या 3 दिवसातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा. ईश्वरी शक्ती तुमच्या सोबत आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुमच्या आयुष्यातील हा सुवर्ण काळ सुख समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्योतिषशास्त्राच्या या थरारक प्रवासात आज तुम्ही आमच्या सोबत होता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हे भाकीत कसे वाटले आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल आणि भविष्याबद्दल अशी सखोल आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या छोट्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमत्कारिक माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली.